जेफ्री एप्स्टीन याचा जन्म 20 जानेवारी 1953 रोजी न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन शहरात झाला होता. ते ब्रुकलिनमधील कोनी आयलँडच्या सी गेट या खाजगी गेटेड कम्युनिटीमध्ये वाढलेला होता. एप्स्टीन याने 1974 मध्ये मॅनहॅटनच्या अपर ईस्ट साईडवरील प्रतिष्ठित डॉल्टन शाळेत भौतिकशास्त्र आणि गणिताचा शिक्षक म्हणून काम सुरू केलेलं होतं. या नोकरीच्या काळात एप्स्टीन एका विद्यार्थ्याच्या पालकाच्या संपर्कात आला. त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं नाव ॲलन ग्रीनबर्ग असं होतं. ते बेअर स्टर्न कंपनीचे सीईओ होते. त्यांच्याशी त्याची ओळख झाली आणि पुढे 1976 मध्ये एप्स्टीनने बेअर स्टर्न या प्रसिद्ध निवेशक बँकेमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथं त्यानं लवकरच ऑप्शन ट्रेडर आणि नंतर मनी मॅनेजर म्हणून प्रगती केली. तो लेस वेक्सनर आणि ब्रँड्स व्हिक्टोरियास सिक्रेट यासारख्या संस्थांचे आणि अन्य संपन्न क्लायंटचे वित्तीय सल्लागार बनला. 1981 मध्ये एप्स्टीनने इंटरकॉन्टिनेंटल ॲसेट ग्रुप म्हणजेच IAG नावाची एक स्वतंत्र सल्लागार संस्था स्थापन केली. तिथे तो हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी मध्यस्थीचं काम करू लागला. 1980च्या मध्यात स्टीव्हन हॅपनबर्ग यांच्याशी मिळून कोऑपरेटिव्ह रिडिंग करत होता. पुढे 1988 मध्ये एप्स्टीनने जे एप्स्टीन अँड कंपनी नावाची एक कंपनी स्थापन केली, जी केवळ अरबपतींच्या संपत्तीचं व्यवस्थापन करत होती. 1990च्या दशकाच्या मध्यापासून आपली कंपनी US व्हर्जिनियाला आयलँड्सला हलवली, ज्यामुळे त्याला काही करांमधून सूट मिळाली. ही झाली एप्स्टीनची लैंगिक शोषणाचा आरोप होण्यापूर्वीची ओळख, मुख्यतः वित्तीय सेवा क्षेत्रात आणि शिक्षक म्हणून काम केल्याची माहिती. जेफ्री एप्स्टीनवर पहिल्यांदा अधिकृतपणे लैंगिक शोषणाचा गुन्हेगारी तपास 2005 मध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील पाम बीच पोलिसांनी सुरू केला. जेव्हा 14 वर्षाच्या मुलीच्या सावत्र आईने तक्रार दिली की एप्स्टीनने तिच्या अल्पवयीन मुलीला मसाजच्या बदल्यामध्ये लैंगिक स्वरूपाचा व्यवहार करण्यासाठी पैसे दिले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न उघडा होऊ लागला आणि पुढे मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर केसेस झाल्या. 1996 मध्ये मारिया फार्मर नावाच्या एका महिलेनं न्यूयॉर्क पोलीस आणि नंतर FBI कडे तक्रार केली की एप्स्टीन आणि घिस्लेन मॅक्सवेल यांनी तिच्यावर आणि इतर काही मुलींवर लैंगिक अत्याचार केले आणि बाल शोषणासंबंधीच्या स्कीम चालवल्या असल्याचं तिच्याकडून सांगण्यात आलं. तशी तिच्याकडून तक्रार देण्यात आली. या तक्रारीत एप्स्टीनकडे अल्पवयीन मुलींचे नग्न फोटो वगैरे एका सेफमध्ये ठेवल्या असल्याचा उल्लेख होता. म्हणजे 2005च्या पाम बीच केसच्या आधीच कायदा अंमलबजावणी यंत्रणांना त्याच्या गुन्ह्याची कल्पना मिळालेली होती. 2005ची पाम बीच केस कशी सुरू झाली? मुलीच्या आईने तक्रार दिली होती आणि या तक्रारीवरून पाम बीच पोलिसांनी 13 महिन्यांच्या अंडरकव्हर तपास सुरू केला. अनेक अल्पवयीन मुलींना एप्स्टीनकडून अशाच प्रकारची मसाज आणि त्यात होणारे लैंगिक शोषण याबद्दलचा जबाब मुलींनी नोंदवला आणि त्याच्या घरावर अटक वॉरंट काढण्यात आले. या तपासातून 2006 मध्ये पाम बीच पोलिसांनी एप्स्टीनवर अल्पवयीन मुलींसोबत बेकायदेशीर लैंगिक संबंधांचे आरोप लावले. पण स्थानिक स्टेट अटर्नीने खटला ग्रँड ज्युरीकडे पाठवला आणि शेवटी फक्त सॉलेक्शन ऑफ प्रॉस्टिट्यूशन म्हणजेच वेश्या व्यवसायाची मागणी आरोप ठेवला गेला आणि 2008 मध्ये एप्स्टीनने डील करून नाबालिग मुलगी प्रॉस्टिट्यूट आहे असा मान्य करत कमी शिक्षेसह करार केला आणि त्याला 13 महिने काउंटी जेलमध्ये वर्क रिलीज सुविधा देऊन शिक्षा ठोठावली गेली आणि आजीवन लैंगिक गुन्हेगार म्हणून नोंदणी बंधनकारक झाली. नंतरचे मोठे फेडरल आरोप 2019 मध्ये न्यूयॉर्क फेडरल प्रॉसिक्युटरांनी एप्स्टीनवर सेक्स ट्रॅफिकिंग आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे मोठे आरोप दाखल केले. त्यानंतर मी टूची मुवमेंट आली आणि यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी एप्स्टीनचं नाव घेतलं, ज्यात 2002 ते 2005 दरम्यान न्यूयॉर्क आणि पाम बीचमध्ये डझनभर मुलींचे शोषण केल्याचा आरोप होता. या फेडरल केसच्या सुनावणी दरम्यान त्याला जामीन नाकारण्यात आला आणि ऑगस्ट 2019 मध्ये तो न्यूयॉर्कच्या जेलमध्ये मृत अवस्थेमध्ये सापडलेला होता. मेडिकल एक्झामिनरने अधिकृत निर्णयामध्ये असं म्हटलेलं होतं की एप्स्टीनची आत्महत्या झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं. एप्स्टीन फाईल्स ही जेफ्री एप्स्टीनच्या लैंगिक शोषण आणि अल्पवयीन मुलींच्या तस्करी प्रकरणाशी संबंधित गोपनीय सरकारी कागदपत्रांचा एक संग्रह आहे. या फाईलमध्ये फ्लाईट लॉग, मेल्स आणि फोटो असून 300 पेक्षा जास्त गिगाबाईट डेटा आणि 40 संगणक 26 स्टोरेज ड्राईव्ह आहेत. एप्स्टीन फाईल्स ही ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणजे ट्रम्प यांनी 19 नोव्हेंबर 2025ला या कायद्यावर स्वाक्षरी केली. अमेरिकी काँग्रेसने म्हणजेच संसदेने या विधेयकास मोठ्या बहुमताने पारित केलं. 428 पैकी 427 मतं या विधेयकाच्या बाजूने होतं तर केवळ एक मत विरोधामध्ये होतं. तर सिनेटने मात्र सर्व मतांनी याला मंजुरी दिली. कायद्यानुसार न्याय विभागाला 30 दिवसाच्या आत
म्हणजेच 19 डिसेंबर 2025 पर्यंत कागदपत्र जनमानसांसमोर सार्वजनिक करायची आहेत. तथापि काही कागदपत्र अल्पवयीन मुलींची असू शकतात, ती विथ होल्ड केली जाऊ शकतात. 10 डिसेंबर 2025ला न्यायाधीशांनी ग्रँड ज्युरी रेकॉर्ड्स अनसील करण्याची अनुमती दिलेली आहे. एप्स्टीन्सने 2019 मध्ये जेलमध्ये मृत्यू पावला, ज्याला आत्महत्या मानलं गेलं. जेलमध्ये CCTV होते, परंतु ते बंद असल्याचं सांगण्यात येतं. या सगळ्या घडामोडीमुळे जगभरातील अनेक लोक अडचणीत येणार आहेत आणि त्यामध्ये राजकीय नेते, व्यावसायिक यांची नावं सुद्धा असू शकतात. बिल गेट्स यांनी मान्य केलं होतं की जेफ्री एप्स्टीन यांच्या संपर्कात येणं हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय होता. बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या 2021च्या घटस्फोटातील एप्स्टीन संपर्क हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. मेलिंडा गेट्स यांनी 2022च्या मार्चमध्ये CBS मॉर्निंगला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं की बिलचे एप्स्टीन संपर्क त्यांना मान्य नव्हते. घटस्फोटाचं हे एक कारण होतं. त्याच लिओन ब्लॅक आणि JP मॉर्गन यासारख्या अनेक मोठ्या व्यावसायिकांसोबत सुद्धा देखील संबंध होते. ते कोणत्या स्वरूपाचे होते यावरून आपण अंदाज लावू शकतो. इंग्लंडच्या राजघराण्यातील प्रिन्स अँड्रूने 1990च्या दशकामध्ये एप्स्टीनसोबत मैत्री केलेली होती. जेव्हा ब्रिटिश सामाजिक कार्यकर्त्या घिस्लेन मॅक्सवेल यांनी त्यांची ओळख करून दिली, तेव्हा अँड्रूने एप्स्टीनच्या न्यूयॉर्क, पाम बीच आणि घरांना अनेक वेळा भेट दिल्याचं सांगण्यात येतं. प्रायव्हेट कॅरिबियन बेटांवर देखील प्रिन्स गेल्याचा दावा केला जातो. प्रिन्स अँड्रूने 2022च्या फेब्रुवारीमध्ये व्हर्जिनिया ग्रेव्हचा खटला बाहेर काढून निकाल केला. सेटलमेंटची अधिकृत रक्कम जाहीर केली गेली नाही, परंतु माहिती अशी आहे की 3.6 मिलियन ते 16.3 मिलियन दरम्यान ही रक्कम होती. सेटलमेंटचा एक भाग ग्रेव्हच्या एका संस्थेला दान केला गेला. 2025च्या ऑक्टोबरमध्ये राजा चार्ल्स प्रिन्स अँड्रूला त्याच्या सर्व शाही शीर्षक आणि सन्मान काढून घेतले जाणार असल्याचं सांगितलं आणि आता अँड्रू माउंटबॅटन विंडसर म्हणून तो ओळखला जाणार आहे. तो प्रिन्स राहणार नाही. प्रिन्स अँड्रूची माजी पत्नी सारा फर्ग्युसन हिलाही एप्स्टीनसोबत संबंध असल्याचं सांगितलं जातं. तिचेही राजघराण्याचे संरक्षण काढून घेतलं जाणार आहे असल्याचं सांगितलं जातं. आता 19 डिसेंबरला भारतातील देखील बरीचशी मोठी नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय होणार आहे ते आपल्याला कळणारच आहे आणि याबद्दल तुम्हाला जर आणखीन काही माहीत असेल तर ते आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सविस्तर लिहा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.